रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. आज मस्त सकाळी मम्मीने नवीनच मेनू बनवला तर जेवायला खूप जास्त छान लागला तो. मस्त पोटभर जेवणावर ताव मारला आणि इतकी थंडी वाजत होती ना, स्वेटर पण घालून घेतला, शॉल पण पांघरून घेतली. पप्पा मस्त बाहेर उन्हातच बसलेले असतात, पण मला बाहेर बसायला आवडत नाही, तर मी मस्त सिरियल लावून दिलेल्या होत्या आणि टाईमपास करत बसलेली होती. त्रिशूला बरं नव्हतं, तिला दवाखाना चालूच होता, तेवढ्यात कानाला पण तिने वानोळा दिला. काना एकदम क्लिअर होता, पण तो रात्री खूप जास्त तापला आणि सर्दी खोकला पण वाटत होता. मग त्याला दवाखान्यात नेलं होतं आणि त्यानंतर त्याला आता औषध देऊन वगैरे झोपीत लावलं, पण वाफ द्यायची बाकी होती. वाफ म्हटलं आता उठल्यावर देऊया. रूममध्ये माझा खूप जास्त पसारा पडलेला होता आणि मला आज 2-3 कॉन्टेंट पण शूट करायचे होते. मग म्हटलं आता स्वतःच आधी आवरून घेऊ, रूमचं नंतर बघूया. तर आता मी स्वतःला जरा आवरून टाकते स्वतःचं, कारण मला शूट करायचं आहे 2-3 रील्सचा. आमचा कानाभाऊ झोपलेला असला ना की सर्व शांततेत करावं लागतं, तर मी आता टायमावर व्हॉइस ओव्हर नाही करू शकली, मी नंतर याचा व्हॉइस ओव्हर करेल. तर हे मी मेबिलिनचं फाउंडेशन वापरते, संपत आलं आहे ते पण बिचारायला, निपुण काढते मी आता. तर मग थोडंसं लावलं ना ते की जरा बरं वाटतं. जास्त लावायचं काही काम नाही, मुळातच गोरी दिसते मी, काय एवढं लावायचं काम नव्हतं, पण मग कॅमेऱ्यासमोर थोडंसं दिसलं पाहिजे जरा क्लिअर, त्यामुळे थोडंसं चोपडून घेतलं. त्यानंतर आता मी तुम्हाला पावडर पण दाखवते, मागच्या वेळेस पण दाखवली ती. खाली पण एक डबा ठेवलेला आहे आणि वरती पण एक डबा ठेवलेला आहे त्याचाच, तर ती पण आता थोडीशी थोपून घेते. माझं पावडरचं फुलची अवस्था तुम्ही बघू शकता गाईज, एकदम भयंकर झालेली आहे. आता काय करता, तसंच लावून घेते मी आता पावडर. आणि ती पण आता थोडीशीच राहिलेली परत ऑनलाईन मागवावी लागणार आहे मला. पण काही म्हणा, ही पावडर लय भारी, लावताच असा इन्स्टंट असं लगेच गोरापण येऊन जातो. तशी मी काळी होती, पण आता बघा जास्त गोरी दिसायला लागली. तर आता माझी पावडर पण लावून झाली आणि आता मस्त लिपस्टिक लावून घेते थोडीशी. घरात मी एवढीच लिपस्टिक लावते, मला लिपस्टिकवर खूप जास्त प्रेम आहे, मला लिपस्टिक खूप जास्त आवडते लावायला. तर आता लिपस्टिक पण लावून झाली, टिकली वगैरे लावते, थोडंसे हेअर सिरम लावते आणि त्यानंतर थोडासा परफ्यूम पण मारून घेते, म्हणजे स्वतःलाच जरा फ्रेश वाटतं. तर हे बघा माझी अशी नॉर्मल तयारी असतेच घरात एवढी, म्हणजे पहिले नाही करायची मी, पण ब्लॉग बनवायला लागली तेव्हापासून करून घेते, कारण कधी माझा कॅमेरा चालू होतो तर कसं जरा आवरलेलं राहिलं म्हणजे बरं दिसतं. आणि आता हेअर कट केल्यावर तर केसांचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झालेला आहे. छोटे केस पटकन हँडल होता, ते मोठे केसांना विचारायला मला खूप जास्त कंटाळा यायचा, तर मी कंटाळाच करायची विचारायला, तसंच ठेवायची. तर गाईज 3:30 वाजून गेले, असं वाटत सुद्धा नाही 3:30 वाजले. त्रिशू पण आले मस्त कपडे बिपडे बदलले, लगेच होमवर्कला बसली. मी घरातला सगळा पसारा आवरून टाकला. बघा आमचा काना पण उठला. आणता येईल का तुला? येईल का तू तुझ्या हाताने? त्याला म्हणा चल भूर जायचे, लगेच येईल तो. भूर जायचं असं सांग, लगेच येईल. बघा काना पण उठला लगेच. मला चहा ठेवायचा आहे, पण मग पप्पा मम्मी आले नाही, पप्पा मम्मी बाहेर गेलेले आहेत. पप्पा मम्मी दारावर गेलेले आहेत, ते शिदा घेऊन जाता, किराणा नाही का नेत, तो घेऊन गेलेले आहेत. तर ते आता केव्हा येतील, मग तेव्हा चहा ठेवेल असं. पण मी ना पाणी खूप जास्त पिलं, मला खूप जास्त कोरड पडली. आम्ही रील्स केल्या हसूनच जास्त असं कोरड पडल्यासारखं होतं. मस्त कॉमेडी रील्स बनवल्या. जर गाईज तुम्ही अजून पण मला इंस्टाग्रामवर फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा, तिथे मी एकदम छान कॉन्टेंट टाकत असते. आणता येतं का बघू त्रिशूला कानाला? गेली तर आहे घ्यायला. काना आहे ना, त्रिशूला तोंड लागतो रडायला, कारण ती खूप वेळा त्याचं नाव घेते. आलं वाटतं चक्क तिच्याकडे, नाही तर मलाच जावं लागतं वरती घ्यायला. बघा कोण आलं ले, तिचू आली, कानूची तिचू आली. आलं माझ्या छोनूलू. त्रिशू वरती वाफेच्या स्ट्रीपचं ते हे नाही का नवीन पॅकेट औषधांच्या, तिथं खाली पडलेले झोक्याजवळ याने खाली टाकलेलं, ते पण घेऊन ये ना. त्याला जाऊ दे, तो पडून जातो. काल पण ना पडून गेला तो गुंगीत, त्याला बरं नाही ग, त्याला इंजेक्शन दिलंय ग. तू स्ट्रीप घेऊन ये, मी त्याला वाफ द्यायला ते मशीन आणते. चल, तो बी शान आहे. चल चल, ते वाफेचं स्ट्रीप घेऊन येते फक्त. जा बेटा जा. मग आम्ही त्रिशू सोबत रील्स काढणारे, तू त्रास नाही देणार ना?
आणि तो येतो, जा पटकन जा ना, जा पटकन, तू जा पटकन. काल पडला ना काना तू, काल कसा पडला बरं, बाऊल होता हातात. चल खाली चल, बरं नाही ना माझ्या बोक्याला, चल तरी जाशीलच तू. उद्योगमंत्री अजिबात ऐकत नाही, एक वर गेलं की लगे दुसरं बी जात. आली ती आली, चल खाली चल, वाफ घ्यायची चल. आमचा काना आहे ना, म्हणजे त्याला इतकी तकलीफ होते ना रात्री श्वास घ्यायला सर्दीमुळे, बिचारा नुसता उलटा पालटा होतो, पूर्ण पलंगभर फिरतो. असा श्वास घ्यायला तकलीफ होत असेल ना त्याला सर्दीची, लिटरली बिचाराची किव येते. तर त्याला सकाळी सकाळी त्याचे पप्पा दवाखान्यात घेऊन गेले होते, औषध आणले, गाडीतच औषधं देऊन टाकले. आणि वाफेचं मशीन कुठे ठेवलेलं होतं मला आठवतच नव्हतं. आणि फायनली मला आठवलं की खालच्याच रूममध्ये ठेवलेलं आहे. वरचे कपाटातले सगळे कपडे काढून टाकले बाहेर, तरी ते मशीन सापडलं नाही. नंतर मला आठवलं की ते मी खालच्याच रूममध्ये ठेवलेलं आहे. तर आता तो पसारा मला कधी आवरावे. एक तर पहिलेच मला कपाट आवरायचं खूप जास्त जीवावर येतं. आता कानूला वाफ देऊया. यावेळेस वेगळी कंपनीचं दिलं, इप्रालंग्स. दरवेळेस ते ब्युडासेलची वगैरे देतात, तर आता त्याला वाफ देते मी. तर आमच्याकडे अशी अतरंगी पद्धतीने वाफ घेतली जाते. मास्क तर लावतच नाही आमचा कानू, अशी घेतो ती पण इकडं तिकडं करून टाकतो, पूर्ण स्ट्रीप वाया जाते कधी कधी. काना इकडं तोंड कर, वाफ नीट घ्यायची, ते सारखं व्हायचं नाही, तोंड एकसारखं ठेव. काय धर हातात धर, हे मी व्हिडिओ काढते. हा, आमचा कानू बघा किती गुड बॉय, कसं वाफ घेतो बघा, किती छान गुड बॉय बघा, किती छान वाफ घेऊ राहिला. नीट घे ना बेटा, नीट घे ना, असं वाफ घेत. हा बघा किती हुशार आहे आमचा काना. ए गप थांब ना जराशी. बघा किती गुड बॉय. घेत नव्हता, त्याला म्हटलं व्हिडिओ चालू करते, तू कसं वाफ घेतो दाखव सगळ्यांना, तर लगे गुड बॉय होऊन गेला तू. नाही तर तो डायरेक्ट हातातून झटकत होता, नाही घ्यायची गो. अगं बाई ग, पाहिलं ना कसं डायरेक्ट नाकात वाफ घेतो आमचा काना. त्याचे सर्व गाल फुटून गेलेले, रोज व्हॅसलिन लावते तरी हे पा कसे रखरखीतून गेलेले. अगं बाई ग, किती हुशार आहे ग माझा बोख्या, किती जाम झालाय ग माझा कानू. हे त्रिशानेच वानोळा दिला माझ्या कानूला. तूच आणते शाळेतून वानोळा, सगळ्या घराला देते. हे पा त्रिशुपा कशी करते पा, असं सरळ ठेव बेटा, सरळ ठेव, ओतलं जाईल ना, औषध ओतलं जाईल ना, असं धरायचं. हा असं धरायचं. वाव कशी छान वाफ येते पाय, वाफ पाय कशी येते पाय. अगरबत्तीचा कसा दूर धरायला पाहतो तू. आता याचं आहे तर नीट घे ना, ते पाय नाकाजवळचं असतं ना ते, मग पॉइंट्स मग कळतं आलं येते वाफ घेत. असं नाका तोड, असं कर. हा घे ना बो, घे ना, मग तुला फिरायला घेऊन जाईल. कानूला फिरायला घेऊन जाईल मी. नीट घे ना कानू, पप्पा आले तर बोलतील ना, पप्पा बोलतील. एवढं तोंडात निघालायचं ना, नीट घे बेटा. मला सुद्धा पहाटे खूप जास्त कोरड्या सर्दीचा त्रास होतो, नुसताच टाळूला चरे पडतात, श्वास घ्यायला तकलीफ होते. मग मी रात्रीची विक्स लावत बसते, मग तो थोडासा श्वास घेता येतो. दिवसभर नाही काही होत मला पहाटे त्रास होतो सर्दीचा. तसं आमच्या कानाला बिचारायला रात्रभर होतो, नुसता उलटा पालटा होतो. खूप तापला होता तो पहाटे त्याला ताप आलेला होता, म्हणून आम्ही अर्जंट दवाखान्यात नेलं. म्हटलं व्हायरल असू शकतं, मग अँटीबायोटिकने आता होईल कवर तो. अरे 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 असं नाही करायचं बेटा, नीट ना बेटा. थंडीच खूप आहे, थंडी बापरे, खतरनाक थंडी इकडं. आमचा काना कधीच स्वेटर ठेवत नाही, पण त्याने स्वेटर काढलं सुद्धा नाही दिवसभर. त्याला अजिबात थंडी सहन होत नाही. घे बेटा, ते काय असं तोंडात घालून नसतं ओढायचं. नको राहू दे ना, तुला काही फक्त विषय काढावा, तुला काय माणसाला खोटच ठरवतो. दर पटकन, चहा प्यायचं ना तुला, चहा प्यायचं ना, मग वाबली. आमचा कानू चहा पिणाले कशा असतो कानू लय भारी असतो. अच्छा
Berlin cappuccino tung tung sahur. नीट घे बेटा, वाया जाते रे पिलू, वाया जात ते ओढू नको. ते पाय कसं नाक वाहत पाय. बरं आहे अजून कोरडी सर्दी नाही तर लय त्रास होतो कोरड्या सर्दी. नीट घे ना काना. आणि मी घेते शेवटच्या. अशी व्यवस्थित बसत नाही. सायंकाळी मास्क शोधावं लागेल. मास्क देईल तुला थांब. मला नाही वाफ घेतल्या ना, मला जेव्हा सर्दी व्हायची मागे मी पण वाफ घ्यायची ना, मला ह्याच्या मशीनच्या आवाजाने का कशाने मला डायरेक्ट चक्कर आले सारखं, गरगर सारखं थरक व्हायला लागायचं. राहू दे ना कानूत, राहू दे ना. आता ते वाया जाईल ना, थोडंसं लिक्विड येतं. चालू दे, वाया जाईल ते, सांडून जाईल. लय पोरं उद्योगी माझ्या आता. हे का कर चालू, कर चालू. मार दिलं मी. पप्पा आले. त्रिशूला उद्या सुट्टी आहे. त्रिशूच्या स्कूलच्या मुलांची सहल चालली उद्या. मोठ्या मुलांची, छोट्या मुलांची झाली पण आम्ही काही पाठवलं नाही त्रिशूला, कारण त्रिशूला बरं नव्हतं. आणि आता मोठ्या मुलांची उद्या सहल जाणार आहे. तू अभ्यास करत नसशील म्हणून तुला शेवटच्या बेंचवर बसून दिवस. तर आहे ना, उद्या सुट्टी दिलेली आहे त्रिशूला. बरं आहे, उद्या लेट उठेल मी. उद्या काय वार आहे? गुरुवार. तर गाईच, आत्ताच माझा चहा झाला. गॅसवर पसारा पडलाय. आता मी बनवते मसूरची भाजी, पोळी, भात. त्याचा स्वयंपाक करून एकच टाइम स्वयंपाक असतो, करावाच लागणार आहे. का हो, हाय का जेवायला तुम्ही? तर मंडळी, आता कानाला झोपी लावलं आणि 2 दिवसापासून माझं बेडशीट लावायला मुहूर्तच लागत नाही. आज घेते आवरून, म्हणजे फक्त बेडशीट लावते, तिकडचं नंतर आवरेल. इच्छाच होत नाही माझी. बेकार आळशी होऊन जाईल मी. हिवाळ्यात अशी इच्छाच होत नाही कामं करायची, नुसती थंडी भरलेली असते. तर आता मी हे आवरून घेते आणि तुम्हाला दाखवते आवरलं की मी. चला गाईज, रूम पण आवरला गेला, बेडशीट लावल्या गेल्या, कपाटात कपडे कोंबून दिले. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.